पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. पारू हळदीची तयारी करत असते आणि ते बघून अहिल्या म्हणते की अगं तू आत्ताच गावावरून आली ना, मग थोडा वेळ आराम कर. मात्र पारू म्हणते की नाही देवी आई, मी घरातील सगळी कामं करते. आणि पारूचा तो उत्साह बघून अहिल्याला तिचं खूप कौतुक वाटतं. तितक्यात पारूचं लक्ष घराबाहेर जातं. बाहेरचा दिवा न लावल्यामुळे ती काळजीत पडते. तर अहिल्या हसून म्हणते की बघ पारू, घरात एवढी माणसं आहेत पण दिवा लागलेला नाही, ही गोष्ट फक्त तुझ्या लक्षात आली. आता तूच दिवा लाव. आणि मग ती तेथून निघून जाते. त्यानंतर आदित्य पारूला बाजूला घेऊन जातो. तो पारूला विचारत असतो की हे सगळं काय चाललंय तुझं? तिकडे प्रीतमची काय अवस्था झाली आहे तुला माहिती आहे ना, मग तू या सगळ्यामध्ये कसं काय सहभागी होऊ शकते? तर पारू म्हणत असते की आदित्य सर, मी हे सगळं मनापासून करत नाहीये. मात्र देवी आईंना मी नकारसुद्धा देऊ शकत नाही. काही झालं तरी आपल्याला हे करायलाच हवं. आणि ते ऐकून आदित्यचा चेहराच पडतो. तर दुसरीकडे हळदीची सगळी तयारी झालेली असते आणि मग प्रीतमसुद्धा तयार होऊन त्या ठिकाणी येतो. तर दामिनी दिशाला म्हणत असते की अजून प्रीतमला हळद लागायची आहे, मग तू इथे काय करतेस? तर दिशा नाटक करत म्हणते की मला माझ्या प्रीतला हळद लागताना बघायची म्हणून मी इथे आली आहे. आणि ते ऐकून दामिनी रागातच तिच्याकडे बघू लागते. त्यानंतर दिशाला मिहीरचा कॉल येतो. ती बाजूला जाऊन त्याच्याशी बोलत असते. तर मिहीर तिला म्हणत असतो की मी तुमच्या बंगल्याबाहेर आलो आहे, जर तू बाहेर आली नाही ना तर मी आतमध्ये येईल. आणि ते ऐकून दिशा घाबरून लगेच बाहेर जाण्यासाठी निघते. तर इकडे अहिल्याने प्रीतमला हळद लावायला सुरुवात केलेली असते. त्यामुळे प्रीतमचे डोळे नकळतपणे भरून येतात. दुसरीकडे दिशा त्या मिहीरला जाऊन भेटते. तर मिहीर लगेच तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो. पण दिशा त्याला धक्का देऊन बाजूला करताना त्याच्यावर ओरडत म्हणते की हे सगळं काय चाललंय तुझं? तिकडे आतमध्ये माझी हळद सुरू आहे आणि तू इथे काय करतोयस? लोक प्रेमासाठी काय काय नाही करत आणि तुला थोडा पेशन्स ठेवता येत नाही का? तुला माहिती आहे ना हे लग्न माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे ते, मग तरीही तू असा का वागतोय? आणि मग ती तेथून जाण्यासाठी निघते. मात्र तो मिहीर तिचा हात पकडत तिला थांबवतो आणि म्हणत असतो की दिशा, माझं खरंच तुझ्यावर मनापासून प्रेम आहे आणि मला माहिती आहे की तुझं माझ्यावर अजिबात प्रेम नाही, तू फक्त माझा वापर करून घेतेस. पण खरंच मला तुझं लग्न त्या बावळटासोबत व्हायला नकोय आणि म्हणूनच आज मी तुझ्यासाठी हळद घेऊन आलोय. मला माझ्या हाताने तुला हळद लावायची आहे. आणि ते सगळं ऐकून दिशा मनाशी म्हणत असते की मला जे हवंय ते आता मला सगळं मिळणार आहे. या बावळटाची मला आता काही गरज नाही आहे, याला माझ्या आयुष्यातून काढायलाच हवं. पण तितक्यात मिहीर तिच्या गालाला हळद लावतो आणि त्यामुळे दिशा तर खूपच चिडते. ती सरळ त्या मिहीरची कॉलर पकडत त्याला म्हणते की तू काय मूर्ख आहेस का? हे सगळं करायची तुझी हिंमत कशी झाली? तू आत्ताच्या आत्ता येथून निघ, नाहीतर मग मला स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यावी लागेल. आणि ते ऐकून मिहीर म्हणतो की दिशा, मी जातो येथून, मात्र एक गोष्ट लक्षात ठेव की माझ्या एवढं तुझ्यावर प्रेम कोणीही करणार नाही. आणि मग तो तिला मिठी मारायला जातो. पण दिशा त्याला धक्का देत बाजूला करते आणि तेथून जायला सांगते. तर तो मिहीर म्हणत असतो की हे सगळं मी लक्षात ठेवेल. तर दिशासुद्धा म्हणते की तुला जे करायचं ते कर, पण आत्ता येथून निघून जा. आणि मग मिहीर तेथून निघून जातो. तर दिशा घरात जाण्यासाठी निघते. पण तितक्यात पारू तिच्या समोर येते. त्यामुळे दिशा घाबरते. तर पारू तिला विचारत असते की दिशा मॅडम, तुम्ही इकडे काय करताय? तिकडे हळद सुरू आहे ना, मग तुम्ही इथे का आलात? तर दुसरीकडे दिशाची आई प्रीतमला हळद लावत म्हणत असते की आता तर तुला जावई बापू म्हणावं लागेल ना, पण तसा तर तू माझ्या मुलासारखाच आहे. आणि मग त्यानंतर ती प्रीतमला हळद लावते. मात्र प्रीतमचा चेहरा पडलेलाच असतो आणि ही गोष्ट अहिल्याच्या लक्षात येते. ती याबद्दल श्रीकांतला विचारते. तर तो म्हणत असतो की तो प्रवास करून आलाय ना, म्हणून कदाचित दमला असेल, काळजी करू नको. पण अहिल्या म्हणते की मी माझ्या मुलांना चांगलंच ओळखते. आणि मग ती आदित्यला सांगते की तू माझ्यासोबत खोलीत चल, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि मग ते दोघेजण तेथून निघून जातात. तर दुसरीकडे पारू दिशाला जाब विचारत असते आणि त्यामुळे दिशा चिडते. आणि ती पारूला म्हणते की मला प्रश्न विचारणारी तू कोण आहेस ग? तुझी हिंमत कशी झाली मला प्रश्न विचारायची? आणि मला प्रश्न विचारण्याआधी ना तू एकदा स्वतःकडे बघ, तुझं काय चाललंय ते मला ना अगदी व्यवस्थित माहिती. आणि ते ऐकून पारू आश्चर्याने तिच्याकडे बघू लागते. तर दिशा सरळ तिला म्हणते की मला चांगलंच माहिती आहे, तू, तो आदित्य आणि प्रीतम त्या प्रियाच्या गावी गेला होतात. आणि ते ऐकून पारूच्या पायाखालची तर जमीनच सरकते.
तर दिशा तिला म्हणत असते की मला माहीत आहे त्या प्रियाच्या घरी तू आदित्यची बायको म्हणून राहत होती, तेव्हा तुला भीती नाही वाटली का गं? आणि हे सगळं त्या अहिल्यादेवींना माहिती आहे का? नाही ना? मग जरा विचार कर, हे सगळं जर त्यांना कळलं तर काय होईल? आणि हे सगळं काही ऐकून पारू तर खूपच घाबरते. तर दुसरीकडे अहिल्या आदित्यला विचारत असते की जेव्हापासून तुम्ही परत आला आहात तेव्हापासून प्रीतम खूप नाराज आहे, तू खुश दिसत नाही. नक्की सगळं ठीक आहे ना? तुम्ही जिथे गेला होतात तिथे काही घडलं तर नाही ना? आणि हे सगळं काही ऐकून आदित्य मनाशी म्हणू लागतो की आता मला आईला प्रियाबद्दल आणि आबासाहेबांबद्दल सांगायलाच हवं. आणि तो सांगायला जाणार तितक्यात दिशाची आई त्या ठिकाणी येते. ती अहिल्याला म्हणत असते की तू इथे काय करतेस? बाहेर चल, दिशा आली आहे, आपल्याला तिला हळद लावायची आहे ना? तर अहिल्या म्हणते की तुला असं वाटत नाही का की प्रीतम खूप नाराज आहे, कारण मगाशी त्याचा चेहरा पडलेला होता. पण दिशाची आई म्हणत असते की अगं उद्या त्याचं लग्न आहे ना, म्हणून त्याला थोडं टेन्शन आलं असेल, तू काळजी करू नको. आणि मग अहिल्या तेथून निघून जाते. त्यामुळे आदित्यला तिला काही सांगताच येत नाही. तर दुसरीकडे दिशासुद्धा प्रीतमजवळ बसलेली असते, त्यामुळे तो तेथून जाण्यासाठी निघतो. पण दामिनी त्याला तिथेच बसायला सांगते. त्यानंतर मग अहिल्या दिशाचं औक्षण करते आणि तिला हळद लावते. त्यामुळे दिशा तर खूपच खुश होते आणि लगेच अहिल्याच्या पाया पडून तिचा आशीर्वाद घेते. प्रीतम मात्र खाली मान घालूनच बसलेला असतो. आणि मग त्यानंतर सगळेजण गाणी लावून त्यावर नाचायला सुरुवात करतात. घरातील सगळेच जण खूप आनंदात असतात. मात्र प्रीतम हे सगळं बघून खूप दुःखी होतो. त्याला सतत प्रिया आठवत असते आणि त्याची अवस्था बघून आदित्य आणि पारूला देखील वाईट वाटत असते. आणि मग त्यानंतर प्रीतमला प्रियासोबत घालवलेले अनेक क्षण आठवतात आणि तो त्यामध्येच हरवून जातो. पण जेव्हा तो भानावर येतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की ते सगळं काही आता मागे पडलंय. त्याचं उद्या दिशासोबत लग्न आहे आणि ही गोष्टच त्याला सहन होत नाही. तो रडू लागतो आणि तेथून जाण्यासाठी निघतो. प्रीतमची ही अवस्था बघून आदित्य आणि पारूला खूप वाईट वाटतं, पण ते दोघेही काहीच करू शकत नाही. पण तितक्यात श्रीकांत आणि अहिल्याचं प्रीतमकडे लक्ष जातं. प्रीतमला नेमकं काय झाले हे त्या दोघांनाही कळत नाही. ते दोघेजण पटकन प्रीतमजवळ जातात आणि त्याला विचारतात की काय झालंय बाळा, तू का रडतोय? आणि त्यामुळे प्रीतमला काय उत्तर द्यावं ते कळत नाही. तर इकडे दिशा जे काही बोललेली असते त्यामुळे पारू घाबरलेली असते. आणि मग ती पटकन आदित्यकडे जात म्हणते की आदित्य सर, प्लीज आतमध्ये चला, मला तुम्हाला खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे. आणि मग ती आदित्यला तेथून घेऊन जाते. तर इकडे अहिल्या आणि श्रीकांत प्रीतमची अवस्था बघून काळजीत पडलेले असतात आणि नेमकं काय झालं आहे हे त्याला विचारत असतात. तर प्रीतम म्हणत असतो की काही नाही आई, मला हळदीमुळे जळजळ होते. मात्र अहिल्या म्हणते की हे कसं शक्य आहे प्रीतम? हळद तर मी घरीच कुटून घेतली होती. आणि त्यावर प्रीतम म्हणतो की आई ते तर मलाही माहीत नाही. आणि त्यावर अहिल्या म्हणते की ठीक आहे, तू पटकन जाऊन आता चेहरा धुवून घे, म्हणजे तुला त्रास होणार नाही. आणि मग प्रीतम तेथून निघून जातो. मात्र अहिल्या आणि श्रीकांतला त्याची खूप काळजी वाटत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.